येस, झाले का फॉर्म्युले सगळ्यांचे? सगळ्यांचे फॉर्म्युले झाले का लिहून? चला, फक्त दोघांचंच उत्तर आलं, बाकीचे काय झोपले काय? आयुष, गौरव साळुंके, आर्यन दाभाडे, सकपाळ, ओके. जनरल सोल्युशन्स ऑफ फॉलोइंग इक्वेशन, क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. बघा, साइन थीटा इज इक्वल टू 1/2. तुम्हाला कुठला फॉर्म्युला कधी वापरायचा ते शिकवतोय. ठीक आहे. याचं जनरल सोल्युशन सगळ्यांनी नीट बघा. साइन थीटा इज इक्वल टू साइन π/3 6 सॉरी. आता कोणीतरी म्हणेल सर सर पण 1/2 पॉझिटिव्ह इकडं पण आहे आणि 1/2 पॉझिटिव्ह इकडं पण आहे, पण जो पहिला येईल तोच घ्यायचा असतो. कळले का? जो पहिला येईल तोच, म्हणजेच ऑफकोर्स याच क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंटला. ठीक आहे का? सगळ्यांनी लक्षात राहील सगळ्यांच्या. आता इफ साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, then theta is equal to n pi plus or minus, sorry, plus -1 raised to n alpha, where n belongs to z. बरोबर आहे का नाही पोरांनो? काल हा फॉर्म्युला बघितला आपण, प्रूफ बघितलं त्याचं आपण. करेक्ट. फॉर्म्युलाही बघितला, प्रूफही बघितलं. येस ऑर नो? येस, बोला. ओके. ते प्रूफ समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल मी आता काय करतोय ते. देअरफोर अल्फाची व्हॅल्यू काय झाली? हा अल्फा झाला, बरोबर. तुम्ही असं लिहिणार, देअरफोर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 raised to n π/6, where n belongs to z. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हा झाला जनरल फॉर्म. समजलंय का सगळ्यांना काय केलंय? कोणाला काही डाऊट, चूक, शक या सवाल? चला, गाईडन्सही करा जर डाऊट नसेल तर. ओके. त्यातलेच पुढचे दोन्ही करायला घ्या. त्यातलेच पुढचे दोन्ही करायला घ्या. चला, पुढचे करायला घ्या. मी व्हिडिओ ऑफ करतोय, पुढचे दोन्ही करायचे. झालं की मला सांगाल. झालंय का तुमचं? दोन्ही झालीत का? दोन्ही झालीत का? दोन्हीही झाली का?
काय म्हणतोय स्पंदन 2n पाय ओके प्लस पाय बाय 6 ओके बघूया आपण आता सेम नाही थांबा जरा लगेच निष्कर्ष काढू नका होऊ शकतं कॉस थीटा इज इक्वल टू रूट 3/2 ठीक है तो cos theta is equal to cos pi by 6 now if cos theta is equal to cos alpha ठीक है then theta is equal to काय लिहायला पाहिजे 2n pi plus or minus alpha बरोबर ना रे पोरांनो 2n pi plus or minus alpha am I right or wrong चला पटकन बोला where n belongs to z बरोबर आता therefore theta is equal to 2n pi plus or minus pi upon 6 where n belongs to z प्लस फक्त लिहिलं गेलं म्हणून अर्धा मार्क 1 मार्क कट होऊ शकतो प्लस और मायनसच यायला पाहिजे फॉर्म्युला करेक्टच लिहिला गेला पाहिजे कळलंय दुसऱ्याचा आन्सर सांगा चला सेकंड वाला बताओ n pi plus pi upon 6 great for pi upon 6 बरोबर ना येस यू आर राईट ऑल ऑफ यू गाईज पटकन सांगा आयुष भोज डिस्कशन मध्ये तुम्ही पडायला सुरुवात करा अवघड होईल नाही तर पुढे आणि करेक्शन कळतात म्हणजे टाकू का क्लिअर आहे तुमचं बरोबर आहे आता त्यातलं जे आहे कॉट थिटा इज इक्वल टू 0 हे कसं काढणार तुम्हाला तर टॅनचा फॉर्म्युला आहे मग इट हॅज टू बी कन्वर्टेड इनटू टॅन दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू 0 आता टॅनचा फॉर्म्युला तुम्ही आत्ताच बघितलाय हा इफ टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा then theta is equal to n pi plus alpha where n belongs to z correct पण आता आपल्याला cot theta पाहिजे हो ना मग आता हा जर असा असेल तर हा इन्फिनिटी होणार सॉरी cot theta 0 असेल तर tan इन्फिनिटी होतो बरोबर आहे ना नॉट डिफाइंड होतो अरे हो का नाही काय रे पोरांनो नॉट डिफाइंड होतो मग tan theta is equal to tan pi by 2 right and therefore theta is equal to n pi plus or minus plus pi by 2 where n belongs to z झालं this is your final answer कळलंय this is your final answer आदित्य वाटवे झेपते का साक्षी सर्व साक्षी मल्हार येस पुढे चला क्वेश्चन नंबर 4 sec theta is equal to root 2 therefore cos theta is equal to 1 upon root 2 now if cos theta is equal to cos alpha then theta is equal to 2n pi plus or minus alpha बरोबर where n belongs to z now therefore theta is equal to 2n pi अरे सॉरी cos theta is equal to cos pi by 4 लिहायला पाहिजे पहिले
डायरेक्ट आन्सर कुणीही लिहायचं नाही, नाहीतर मार्क घालवून बसाल आणि n बिलॉंग्स टू z. सेकंड इमिडिएटली. सेकंड बोला पोरो, हो सेकंड करताय का? मी दाखवू तुम्हाला? ट्राय करा, बघूया. ट्राय करा सेकंड, त्यातलं फोर्थ मधलं सेकंड ट्राय करा. येस, ट्राय करा. झालं की मला सांगा. झालं का पोरो? बोला रे बोला पोरो, बोला रे बोला. बोला 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 बोला, लवकर बोला. बर, बघूया आपण. कोसेक थीटा इज इक्वल टू -√2. ठीक है. तो साइन थीटा इज इक्वल टू -1/√2. ओजस तुझं चुकलंय. आय थिंक स्पंदन इज राईट. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, तू मायनस साईनचं बघितलंच नाहीयेस, कळलं का? मायनस साईन साईनला कुठे येतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे आणि π/4 ना हा, म्हणजे हा कम्प्लीट काय होईल? पाय प्लस π/4, बरोबर. सो साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय प्लस π/4. सो साइन थीटा इज इक्वल टू साइन 5π/4. If sin theta is equal to sin alpha, then theta is equal to n pi plus -1 raised to n alpha, where n belongs to z. Okay, ठीक है. बघा, so theta is equal to n pi plus -1 raised to n आणि 5π/4. तुमचं सगळ्यांचं आलंय का हे चेक करा. हे आन्सर सगळ्यांचं आलंय का बघा. कळलं का? ओजस कुठं चुकलं? नुसतंच लिहून नाही ठेवायचं अल्फा त्याच्या समोर, कळलं का? तो अल्फाचं सुद्धा साइन सकट सगळं बघायचंय. तो कुठे येतो, काय होतो त्याचं, काय नुसतंच लिखाण नाही करायचंय आपल्याला. आता मी सांगीन त्याने उत्तर द्यायचंय पुढच्याच, त्यातलंच तिसरं करायला घ्या आणि मला उत्तर द्या. चला पटकन उत्तर सांगायचं. मी सांगीन त्यांनी.
करा करा करा. आज हा एक्सरसाइज संपवायचा आहे बरं का, त्याच हिशोबाने करा, कारण उद्या वार शनिवार आहे ना. हा, उद्या मिसलिनियस चालू करायचा आहे. का आज शनिवार आहे? आज शनिवार आहे, सॉरी. मग सोमवारी मिसलिनियस चालू झालाच पाहिजे. या मंथ एंड पर्यंत हा चॅप्टर कम्प्लीट संपला पाहिजे पोरांनो, कम्प्लीट. हा, कारण चॅप्टर खूप मोठा आहे, जोक नाही हा चॅप्टर म्हणजे. म्हणून मी सगळे पहिल्यांदा मोठे चॅप्टर सुट्टीत आत्ताच्या हे कव्हर करणार आहे आणि मग छोटे छोटे चॅप्टर पुढे घेता येतात. चला, झालं का? आन्सर सांगा. सायली अडसूळ आन्सर सांग. सायली अडसूळ आन्सर सांग. सायली अडसूळ आन्सर सांग. टॅन किती आहे? टॅन थिटा चेक करतो मी पहिले, चालेल ना तुला? इज इक्वल टू -1/2. ठीक आहे. सो बघा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस π/4. So tan theta is equal to tan 3 π/4. Now, if tan theta आदित्य वाटवे नाहीये का? Then theta is equal to n pi plus alpha. I think त्याच्या कॉलेजच्या लेक्चरला बसलाय तो. काय रे आदित्य? Therefore theta is equal to n pi plus 3 pi upon 4. -1, sorry, -1, sorry. Yes. म्हणजेच तो π/4 ना. हे तुमचं फायनल आन्सर आहे. आले का सगळ्यांचं? ओके, ग्रेट. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. मग मी -1च घेतलं की नंतर करेक्शन केलं की tan θ इज इक्वल टू -1च केलंय की उद्याच. sin 2θ इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. तो बघा, sin 2θ इज इक्वल टू sin π/6. बरोबर. इफ sin θ is equal to sin alpha, then theta is equal to n pi plus -1 raised to n आणि alpha. Therefore n belongs to z असं म्हणता येईल आपल्याला. Now therefore 2θ is equal to n pi plus -1 raised to n आणि π/6. अजून हे गणित संपलेलं नाही. So theta is equal to n pi upon 2 आणि plus -1 raised to n pi upon 12. This is your final answer. आता कुठून चेंज झालं? एक साधी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. हा 2 जो आहे तो तिकडे गेला डिवाइडला आणि n pi upon 2 आणि n pi upon 12 असं आलं. कळलंय का? लक्षात आलंय का तुमच्या? किंवा 1/2 ने दोन्हीकडे मल्टिप्लाय केला असं समजा. 1/2 ने मल्टिप्लाय केला असं समजा. हो की नाही?
झालंय सगळ्यांचं लिहून झेड एन सी करा चला पटकन. येस बघा त्यातलं तिसरं दाखवतोय कॉट 4 थीटा इज इक्वल टू -1. नाव tan 4 थीटा इज इक्वल टू -1 कारण जरी रेसिप्रोकल झाला तरी तो -1च होणार आहे. करेक्ट आहे ना पोरांनो. सो इफ tan theta is equal to tan alpha, then theta is equal to n pi plus alpha where n belongs to z. Clear? So tan 4 theta is equal to tan pi by 4 pi minus pi by 4. Am I right or wrong? Correct आहे ना कारण तो कितव्या क्वाड्रंटला आला सेकंड क्वाड्रंटला. मायनस कॉट आणि टॅन कुठे असतं मायनस तर सेकंड क्वाड्रंटला. सो बघा tan 4 theta is equal to tan 3 pi upon 4. So 4 theta is equal to n pi plus 3 pi upon 4. So theta is equal to n pi upon 4 plus 3 pi upon 16. कळलंय? कळलंय का सगळ्यांना? हो सगळ्यांना कळलंय का नाही? येस ग्रेट. चला झालंय का सगळ्यांचं? पटपट झेडएनसी लिहा. चला टाइमपास करू नका. झेडएनसी लिहा. टाइमपास करू नका. झालं का तुमचं? येस. पुढे गणित नंबर क्वेश्चन नंबर 6. मधुरा कुलकर्णी आहे का? मधुरा कुलकर्णी बरोबर आहे? बहुतेक नाहीये मधुरा. सो cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3/4. बरोबर का? आता हे तर लक्षात ठेवा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू √3 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट? परफेक्ट. काही प्रॉब्लेम नाही. येस काही प्रॉब्लेम नाही. आता cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos pi by 6 ब्रॅकेट स्क्वेअर. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर pi by 6. बरोबर का रे पोरांनो? बरोबर का रे पोरांनो? आता फॉर्म्युला कुठला वापरणार? इफ cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा, then theta is equal to n pi plus or minus alpha where n belongs to z. Yes. मधुरा आहे का तू? नाहीये. मधुरा आज नाहीये. का बरं? Therefore theta is equal to n pi plus or minus pi by 6. गणित झेपलंय का सगळ्यांना? अगदी किरकोळ आहे नाही का रे? दिसायलाच फक्त अवघड होती. फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला ही गणित सोपी आहेत. येस हो करतो ना स्क्रोल. येऊन घ्या.
सेकंड करताय बघा बरं, जमतंय का तुम्हाला? बघा बरं जमतंय का तुम्हाला? चला, तुम्ही दुसरं करताय का? नाही तर मग मी करून दाखवतोय. ओके, ठीक आहे, करा करा. तुमचं झालं की आन्सर डायरेक्ट सांगा मला. इन पाय प्लस और मायनस पाय बाय 6 करेक्ट आहे, करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट बघा. त्यातलं नेक्स्ट बघा. cos 4 theta is equal to cos 2 theta. ओके, आता मी जरा वेगळ्याच मेथडने सांगतोय, नीट लक्ष द्या. cos 4 theta minus cos 2 theta is equal to 0. So पहिल्यांदा cos c minus cos d is equal to minus 2 sin c plus d upon 2 आणि sin c minus d upon 2. ठीक है, क्लियर है? Therefore minus 2 sin 4 theta plus 2 theta मी सगळंच लिहितो आणि sin 4 theta minus 2 theta upon 2 is equal to 0. So sin theta हे किती 3 theta होईल इथे, बरोबर ना पोरांनो? आणि इकडे sin theta is equal to 0. Am I right? Correct का? So therefore sin 3 theta is equal to 0 and sin theta is equal to 0. बरोबर आहे का? When किंवा सॉरी if sin theta is equal to 0 then फॉर्म्युला कुठला? theta is equal to n pi where n belongs to z. बरोबर आहे? Therefore पहिल्यासाठी sin 3 theta is equal to 0 then 3 theta is equal to n pi and therefore theta is equal to n pi upon 3 and sin theta is equal to 0. Therefore theta is equal to n pi. Are you getting my point? ओम मोहोळ समजलंय का? ओम मोहोळ समजलंय का? तुमच्या पुस्तकातलं आन्सर इनकम्प्लीट आहे बरं का, मागे चेक करा, पुस्तकातले आन्सर्स इनकम्प्लीट आहे. चेक करा, मागे पुस्तकात अर्धवट आन्सर्स दिलेले आहे. चेक करून मला कळवा काय ते.
ओके ना? चेक करून मला सांगा पटकन. चेक करा आणि मला सांगा. झालं का चेक? अरे त्या कोणाचं काय उत्तर नाही, काय स्टॉप करायचं का? मागे चेक केलं का? फक्त ओजस मराठी करतो का, बाकीचे कोण करत नाही का? आर्यन सकपाळ, आर्यन दाभाडे, तुमचा तर काय काही सहभागच नसतो. समृद्धी, ठीक आहे. आता साइन थिटा क्वेश्चन नंबर 7 बघा. त्यातलं एकच करून देणार आहे, बाकीचे तुम्ही बुद्धी लावून करायचे. चुकलं चुकू द्या, मी आहे. बघूया आपण त्याचं, ठीक आहे का? साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे आता वेगवेगळेच झाले सगळे. बघा, साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो कॉस थिटा into sin theta is equal to sin theta. Now sin theta cos theta minus sin theta is equal to 0. So sin theta common काढला, cos theta minus 1 is equal to 0. बरोबर आहे का? So sin theta is equal to 0 and cos theta minus 1 is equal to 0. So cos theta is equal to 1. ठीक है? If sin theta is equal to 0, then theta is equal to n pi. Okay, and therefore theta is equal to n pi पहिल्यासाठी. आता if आणि इकडे लिहायला पाहिजे cos theta is equal to cos 0. बरोबर आहे ना रे पोरांनो? पण cos 0 लाच, ठीक आहे, म्हणजे cos theta is equal to cos alpha. Then काय फॉर्म्युला आहे cos theta चा? Theta is equal to 2n pi plus or minus alpha. Therefore theta is equal to 2n pi फक्त येईल, कारण अल्फा 0 आहे इथे. बरोबर आहे का? अल्फा 0 आहे इथे. So therefore theta is equal to n pi and theta is equal to, चला बोला. My voice is lagging. Is my voice is lagging? ओके, कळले का सगळ्यांना काय करायचंय आता? कळले का सगळ्यांना? उद्या म्हणजे मंडेला आपण यातली आणखीन ऍडिशनल